नमस्कार मित्रांनो. खरोखरच ना, आयुष्यामध्ये एखाद्या गोष्टीचं अज्ञान सुद्धा आपल्याला गोत्यात आणू शकतं आणि त्याचमुळं आजच्या काळामध्ये आपण प्रत्येक गोष्टीच्या बाबतीमध्ये अपडेट राहायला पाहिजे. हेच सांगणारा एक किस्सा मी तुमच्यासमोर मांडतोय. काही वर्षापूर्वीची गोष्ट होती. एका गावामध्ये एक वृद्ध शेतकरी होता आणि आजारपणानं त्याचं निधन झालं. जोपर्यंत शेतकरी जिवंत होता तोपर्यंत शेतकऱ्याचा मुलगा शेतात काही केल्या जात नव्हता. पण आपले वडील वारल्यानंतर शेतकऱ्याच्या मुलाला वाटलं आपल्या वडिलांना जपलेली शेती आता आपण करायची, म्हणून तो शेती कसण्यासाठी शेतामध्ये गेला. शेतामध्ये नांगरणी चालू होती आणि शेतामध्ये नांगरणी चालू असताना त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये त्याला एक आरशाचा तुकडा सापडला. आरशाचा तुकडा त्यानं हातामध्ये घेतला. त्यानं याच्या अगोदर त्याच्या आयुष्यामध्ये कधीच आरसा पाहिला नव्हता आणि आरशाचा तुकडा हातात घेतल्यानंतर त्यानं पाहिलं तर काय आश्चर्य, त्याला त्याच्यामध्ये त्याच्या वडिलाचा तरुणपणीचा फोटो दिसू लागला. शेतकऱ्याच्या मुलाला वाटलं माझ्या वडिलाची आठवण माझ्याकडे या शेतातून आली, म्हणून त्यानं तो आरसा घेतला आणि आपल्या घरी घेऊन गेला आणि आपल्या घरामध्ये पूर्वीच्या कालखंडामध्ये पेटी वापरायचे, त्या पेटीमध्ये ठेवून दिला. पेटी कुठल्या तरी कोपऱ्यात ठेवलेली असायची. मग शेतकऱ्याचा मुलगा रोज सकाळी काय करायचा, आंघोळ झाली की पहिल्यांदा पेटीकडे जायचा, पेटी उघडायचा आणि पेटीतनं तो आरशाचा तुकडा काढायचा. त्याला तो आरशाचा तुकडा आहे म्हणून माहित नव्हतं, त्याला माहित होतं तो माझ्या वडिलाचा तरुणपणीचा फोटो आहे. आणि तो त्या आरशाच्या तुकड्याकडे बघायचा आणि गालातल्या गालात हसायचा. त्याला वाटायचं माझे वडील मला याच्यामध्ये दिसतायत. मग शेतकऱ्याचा मुलगा रोज असं करून जायचा, तो आरशाचा तुकडा घ्यायचा, त्याच्याकडे बघायचा, हसायचा. ही गोष्ट त्याच्या पत्नीच्या लक्षात आली आणि मग त्याच्या पत्नीच्या लक्षात आल्यानंतर त्याच्या पत्नीनं विचार केला की अरे माझा पती रोज सकाळी जातोय आणि तिथं गेल्यानंतर एक कुठला तर तुकडा घेतोय आणि त्याच्याकडे बघून हसतोय, काय ते तरी बघून. मग हा बाहेर गेल्यानंतर शेतकऱ्याची पत्नी गेली आणि शेतकऱ्याच्या पत्नीनं तो आरशाचा तुकडा हातात घेतला. आता नवल काय, हिनं सुद्धा हिच्या आयुष्यामध्ये तो आरशाचा तुकडा पहिल्यांदाच हातामध्ये घेतला होता. तिलाही आरसा माहित नव्हता आणि तिनं बघितलं तर आरशामध्ये तिला एक सुंदर अशी स्त्री दिसली. शेतकऱ्याची पत्नी जोराजोरात ओरडू लागली, अरे म्हणली माझ्या आयुष्याचं वाटोळं झालं. हा माझा पती तर चक्क एका कुठल्या तरी स्त्रीचा फोटो बघतोय आणि गालातली गालात हसतोय. तिनं शेतकऱ्याचा तो मुलगा घरी येऊन गेला. आपला पती घरी आल्या आल्या तिनं त्याला जवाब विचारला, मला पहिलं एक सांगा म्हणली, तुम्ही रोज सकाळी त्या पेटीमध्ये जाऊन काय बघताय? तो शेतकऱ्याचा मुलगा अगं म्हटला कुठं काय बघतोय, माझ्या वडिलाचा फोटो बघतोय. आहे म्हणली तुम्ही खोटं बोलताय. तो म्हटली तुमच्या वडिलाचा फोटो नाही, मी आज दुपारी बघितला म्हणे, तो एका सुंदर स्त्रीचा फोटो आहे. तुम्ही खरं सांगा कुठल्या स्त्रीच्या नादी लागले? अरे तो सांगायचा तो माझ्या वडिलाचा फोटो, ही म्हणायची नाही नाही तो सुंदर स्त्रीचा फोटो आहे. मग पूर्वी ही भांडणं मिटवण्याचं काम मुखिया करायचा. मग ती शेतकऱ्याची पत्नीनं शेतकऱ्याला धरलं आणि चल म्हटलं आपण आता ही मुखियाकडे जाऊ आणि ह्या प्रकरणाचा सोक्षमोक्षच लावू. मग मुखियाकडे गेल्यानंतर ती जोराजोरात ओरडत होती. मुखियानं सांगितलं थोडस शांत हो बाई, काय झालंय ते तरी सांग. ती म्हणली काय शांत राहू, आता माझ्या आयुष्यात राहिलंच काय म्हणली. ही भावा म्हणली रोज सकाळी उठतोय तिकडे जातोय म्हणली, त्या पेटीमध्ये एक सुंदर स्त्रीचा फोटो आहे, तो घेतोय आणि त्याच्याकडे बघू बघू हसतोय. मग मी कसं जगू म्हणले आता. मुखिया म्हणला होय रे हे खरंय का? शेतकरी म्हणला ही माझी बायको काही खोटं बोलते म्हणला, मी माझ्या वडिलाचा फोटो बघून हसतोय म्हणला, ही म्हणते की कुठल्या तरी स्त्रीचा फोटो आहे. मुखिया म्हणला तुम्ही दोघं शांत व्हा बरं, ती फोटो कुठे तो माझ्याकडे अगोदर द्या. मग मुखियानं तो फोटो आपल्या हातामध्ये घेतला आणि मुखियानं सुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये आरशाचा तुकडा पहिल्यांदाच आपल्या हातामध्ये घेतला होता किंवा आरसा पहिल्यांदाच पाहिला होता. मुखियानं त्या आरशाच्या तुकड्यात बघितलं. मुखिया म्हणला अरे तुम्ही लेका दोघं खुळेत म्हणला. अगं बाई म्हणला हा कुठल्या स्त्रीचा फोटो नाही आणि म्हणला हा तुझ्या वडिलाचाही फोटो नाही, हा माझ्या वडिलाचा तरुणपणीचा फोटो आहे. मित्रांनो, अज्ञानानं अशी फजिती होती. म्हणून एका ठिकाणी खूप सुंदर अशी शायरी आहे, पढ़ लिख कर तलवार रख कर बात करो, पढ़ लिख कर तलवार रख कर बात करो, जुबान वाले को जुबान से जुबान काटते हैं.